रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
आता कसंही म्हणा म्हणा
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय प्रीती करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा त्याचे पायू माझी चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला अनेक वर्षापासूनची चालत असलेली ही पवित्र परंपरा ग्रामस्थ मंडळ भव्य दिव्य स्वरूपात जसं जमेल अशा परिस्थितीला अनुसरून वार्षिकरित्या दिव्य पुरुष संतांनी घालून दिलेली परंपरा अखंड स्वरूपामध्ये तन मन धनाशी सहकार्यातून टिकवून ठेवायचं काम करतात. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मुझे विळेगाव ग्रामस्थ मंडळाच्या आग्रास्तव प्रेमाखातर सप्ताहात सरासरी जवळजवळ 10-12 वर्ष झाला असेल. मला जास्त झाला असेल मला येऊन 10-12 वर्षापासून मी पाहतोय जेवढे लोक जेवायला येतात एवढं कीर्तनाला येत नाही. जेवायला सरासरी 1-2 2000 समजा 1,500 वजा केले तरी 500 तरी हजेरी. घरोघरचं एक बी येऊन तर हजेरी लावून गेलं की कुटुंबानं खाल्लेलं इथं पचल तरी की. 10-12 वर्षापासूनची ही रात्र प्रसंगातली सेवा ग्रामस्थ मंडळ लढीवाळपणानं प्रेमानं लेकरू म्हणून या नात्यानं सेवेचा योग आणतात. याही वर्षी
सप्ताहातला दुसरा दिवस तसं पाहिलं तर पहिला दिवस असतो, पण थोडी अष्टमीला नवमीच्या ठिकाणीच नवमी असल्यामुळे दुसरा दिवस. तर रामनाथ महाराज आमचे गुरुजी या गायक मंडळीनं हा परिसर भजनाच्या द्वारा टिकवून ठेवायचं काम केलं. त्यांच्याकडे बघूनच आम्ही बी सेवा करायला लागलेली माणसे समजत होतो. त्यांचं अनुकरण हे आमचं आधी कर्तव्य. म्हणून चिंतनातला अभंग देखील संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा चारचरणाचा दिलक्या पद्धतीचा संत प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबारा भाग्य कसं उजळतंय आणि भाग्य उजळल्यानंतर त्याचा लाभ काय मिळतो याची सविस्तर माहिती देणारा हा मुळामध्ये प्रकार असा आहे. या जगामध्ये कोणतीही वस्तू, व्यक्ती, पदार्थ मिळवायचा असेल तर त्याला मेहनत करावं लागते. व्यवहार असो किंवा परमार्थ असो, एवढंच आहे. व्यवहारात केलेली मेहनत तात्पुरती लाभदायक ठरते, पण परमार्थामध्ये केलेलं कष्ट, प्रामाणिकपणानं केलेली सेवा म्हणा, मेहनत म्हणा, ही आजरामर लाभदायक ठरते. व्यवहारामध्ये कितीही जरी मेहनत केली तरी पुढं सरकलं की मागं रान मोकळं होतंय. तुकोबारा म्हणतात ना, आम्ही मेहनत करताना संसारात देखील त्या तोला मोलाची मेहनत करून बघितली, पण ज्याच्यासाठी आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्यानं जशी सुरुवातीची दिशा होती तशी दिशाच दाखविली नाही. झाले तैसे तट नाही आले अनुभवा. जशी सुरुवातीला कष्ट या संसारानं करून घेतले तसं लाभदायी ठरला का? ठरला नाही. उलट येते अवघे वाया गेली दिसती साया. तुकोबारा म्हणतात, आम्ही करताना प्रपंच अधिक संसारासाठी खूप मेहनत केली. मेहनत करून पाठीमागं वळून बघितलं तर काही नाही. आपल्या भाषेत म्हणजे सुपडा साप. येते अवघी वाया गेली दिसती सायास. मात्र तुका म्हणे नाश दिशे झाल्या वेचाचा. म्हणजे पाठीमागं जर वळून बघितलं तर वेच म्हणजे व्यर्थ खर्च झाला आयुष्याचा. म्हणजे मेहनत केल्या सरशी संसार हा लाभदायी ठरला.
म्हणून झाले तैशी तट नाही आले अनुभव तसा उतरला नाही जसा सुरुवातीचा काळ असतो तसा. म्हणून क्षेत्र कोणतंही असो, व्यवसाय कोणताही असो, त्या त्या क्षेत्रात त्या त्या व्यवसायामध्ये माणसाला मेहनत केल्याशिवाय फळ आहे का? शेती करायची, कष्ट केल्याशिवाय फळ नाही. म्हणजे काय? क्षेत्र कोणतंही असो, किती अवघड असो, कष्ट केल्यानंतर त्याला ते साध्य प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये अतिशय महत्वाची बाब म्हणजे मेहनत आहे. तुकोबाराय म्हणतात कठीण वस्तू परमार्थामध्ये म्हणजे देव. सर्वात कठीण मिळविण्याची बाब म्हणजे देवच. मग देव मिळवायचा आहे. मग आता देव मिळवायचा आहे म्हणल्यानंतर त्या तोला मोलाची मेहनत करावं लागेल. तुकोबाराय म्हणतात देव मिळविला पण मेहनतीनच मिळविला आहे, आयता बसून नाही मिळविला. आणिला ही रूपाबळी करुणी खळे हरिदासी. खळे शब्दाचा अर्थ म्हणजे मेहनत. देव मिळविण्याची ताकद मेहनतीमध्ये आहे. म्हणून मामासाहेब दांडेकर म्हणायचे म्हणून या जगातली कोणतीही गोष्ट प्राप्त जर करायची असेल तर त्याला घासावं लागतंय. त्याला काय करावं लागतंय? घासावं लागतंय. कोणतीही वस्तू असू द्या आणि कितीही कठीण असू द्या, कठीण अवघड वस्तू प्राप्त करण्यासाठी मामासाहेब दांडेकर म्हणायचे म्हण बरं काय पोर हो, त्याला घासावं लागतंय. काय तर मिळतंय ओ रामनाथ महाराज? आयतं मिळतंय का? आयतं मिळत नाही. आमचे गुरुजी म्हणत असतात घाशील त्याची विद्या आहे. विद्या कुणाच्या बापाची नाही, जो घाशील त्याची विद्या आहे. म्हणजे काय? मेहनत करणाराची विद्या. आता मृदंग विषय आहे. गायनापेक्षा आणि कीर्तनापेक्षा जटिल विषय म्हणजे मृदंग. त्याला आपल्या भाषेत म्हणजे प्रॅक्टिस करून साधना करून पूर्ण दोन्ही हाताच्या कळा माराव्या लागतात. प्रॅक्टिस करून जर कळा नाही मेल्या तर ते बोल जसा आहे तसा बसत नाही. आणि प्रॅक्टिस करून करून जर हाताच्या कळा मेल्यानंतर काय फिटिंग बद्द बसतो. म्हणजे याचा तात्पर्य अर्थ असा आहे, या जगातली कठीण अवघड वस्तू प्राप्त करण्यासाठी त्याला प्रयत्नच करावे लागतात, मेहनतच करावी लागते. तुकोबाराय म्हणतात ना, असाध्य ते साध्य
साध्ये करिता सायास. असाध्य वस्तू आहे मात्र साध्य करायची. तुकोबारा म्हणतात बाबा त्याला प्रयत्नच करावा लागतो. क्षेत्र कोणतंही जरी असलं तरी किंमत कशाला? प्रयत्नाला किंमत आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे अवघड वस्तू प्राप्त करण्यासाठी मामासाहेबांच्या शब्दात म्हणजे घासल्याशिवाय पर्याय नाही. व्यवहारात देखील समजा कुऱ्हाडा असो की विळा असो काय करावं लागतंय? बरं, कुऱ्हाड समजा विळा घेऊन कुठे घासाघाशी जमतंय का? ठराविक ठिकाणीच. आणला शेवटून आणि घासला भिताडाला, असं घडलंय का? कुठेही घासाघाशी जमत नसते. माणसाचा स्वभाव आहे कुठेही घासाघाशी झाल्यामुळं सुधारणा नाही. काय विळा घेतला आणि फरशीवर घाशीत बसला, जमल का? कित्येक माणसाचे आयुष्य गेले महाराज घासण्यामध्ये. फक्त कुठं घासावून हे न कळाल्यामुळं. म्हणून ते विठ्ठल प्रसाद महाराज धर्मपुरीकर म्हणायचे, म्हणून मिळण्यापेक्षा माणसाला कळणं महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? मिळण्यापेक्षा हजारो पटीनं किंमत आहे, कळालं पाहिजे त्याला. मग विळ्याला घासायचंय, कुठं घासावं लागल? कुठं? त्याला दुसरा एक शब्द आहे, त्याला लिशाणा म्हणतात. कानशीवर म्हणा किंवा लिशाण्यावर म्हणा. बरं, लिशाण्यावर विळा किंवा कुऱ्हाड घासताना मी पाणी लावून घासावं लागल का कोरडच? पाणी लावून घासावं लागल. मांडे घालून बसावं लागल का चालत्या रवाने जमल? मांडे घालून तास धरून बसावं लागतंय महाराज. बापाची पिंड आहे का म्हणतात माणसं? फुकट आहे का? लिशाण्यावर कुऱ्हाड घासताना किंवा विळा घासताना पाणी घेऊन बसून घासावं लागतंय. आणि घाशीत पुन्हा साडवं बोट फिरवित. कशामुळं? त्याला काय आले पाहिजे? धार आली का नाही म्हणून असं घाशीत असं आडवं बोट फिरविल्या जाते. थोडं घाशीत जर वाटलं धार आलेली, माणसं म्हणतात नाही आता घासणं बंद झालं, धार आली. तसं ज्याच्या जीवनाला समजा धार आणायची, मग त्यानं घासताना भिताड धरण्यापेक्षा वटे धरण्यापेक्षा मंडपात बसलेलं बरं आहे का नाही? अहो समजा जीव आहे. तुकोबाराने लिशाण्याचं नाव प्रगट केलंय. तुका म्हणे जिने अनभले संत संघर्षने. जिने म्हणजे जीवन, संघर्षणे म्हणजे घासणे, संत म्हणजे लिशाणा आणि भलेपणा म्हणजे धार येणे. ज्यांनी आपलं जीवन संत रूपी लिशाण्यावर घासलंय त्याच्या जीवनाला काय येणार? धार येणार. पण एवढंच आहे, जेवढं घासाव किती लागते हा महत्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत धार येत नाही तोपर्यंत घाशीत बसावं लागतंय. आणि एकदा धार आली ना महाराज, त्याला काय
कोच्या मारायची गरज बसल का? दहार आलेल्या शस्त्राला पुन्हा अशा कोच्या मारायची गरज लागत नसते. एक घाव मारला की 2 तुकडे होत. त्याच्यामुळं संत सानिध्यात आपलं आयुष्य गेलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी संत सानिध्यात संत रूपी लिशाण्यावर आपलं आयुष्य खर्च केलंय, अशा प्रत्येक जीवाच्या जीवनाला काय आली? दहार आली. पण दहार येण्यासाठी किती घासावं लागतंय हे ज्यानं घासलंय त्याला माहिती. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबा म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही निवृत्ती रूपी लिशाण्यावर, निवृत्ती रूपी संत या लिशाण्यावर गासताना 1 अन 2 अन आठवडान महिनान सालन 10-5 वर्ष असं गासलं नाही. कल्पचे कल्प झालं आम्ही गाशीत बसलोय. किती कल्प? एक कल्प नाही, वाचा केली बहुत कल्प. म्हणजे अनेक कल्प झालं, अनेक जन्म झालं, सारखं आम्ही संत सानिध्यातच आहोत. बाजूला गेलोच नाहीत, कुठले भिताडही विचारले नाहीत आणि कुठले दगडही विचारले नाही. आम्ही संत सोडून दुसऱ्याच्या सानिध्यात गेलोच नाही. किंवा एक अभंग ज्ञान बोलायचं, बाळ चंदू 22 जन्मी, तुडिली भवाब्दीची करमे, चंद्र अर्क तारांगणे रश्मी दान घेतला हरी. बाळ चंदू बाबा बाळ चंदू, ज्ञानदेवे घेतले दान, बाबा बाळ चंदू, ज्ञानदेवे घेतले दान, बाबा बाळ चंदू, हृदयी धरून या ध्यान, बाबा बाळ चंदू, हृदयी धरून या ध्यान, बाबा बाळ चंदू, समाधी वैतला निर्वाण, बाबा बाळ चंदू, समाधी वैतला निर्वाण, बाबा बाळ चंदू. हे कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू. ज्ञानोबाराय म्हणतात, एकंदरीत बाळ छंदो 22 जन्मी. किती जन्म गेले पाठीमाग? 22 जन्म गेले महाराज. सारखं संत सानिध्य सोडून दुसऱ्याच्या ठिकाणी पोहोचलोच नाही. म्हणजे संत सोडून बाजूला गेलोच नाही, बाकीच्या कुणाच्या मनधारण्या करीत बसलोच नाही. ज्ञानदेवे घेतले दान, बाबा बाळ चंदू, समाधी बैसला निर्वाण, बाबा बाळ चंदू, हृदय धरून या ध्यान, बाबा बाळ चंदू, कदा कीर्तन करी तू बाबा बाळ चंदू.
बाळचंदू बाबा बाळचंदू. ज्ञानोबा म्हणतात सारखं प्रयत्न केले, खाल्ल्या भाषेत बोलू का, काही टायमाला पोटाला अन्न देखील बरोबर मिळालं नाही. ज्ञानोबा म्हणतात एवढं घाशीत बसलो. आता एवढं घासल्यावर धारी येईल का नाही? होय, माणसं म्हणते एवढं कमी होईलय महाराज. एके टायमाला पोटाला जेवण केलं नाही, असं भाषा आहे का नाही आपल्याकडे? मग एवढी कमाई जे झालेले ते पोट मारा करून झालेले म्हणजे इतकं गासलंय. ज्ञानोबाराय म्हणतात कमी गासलं नाही. अहो तुकोबाराय म्हणतात ना, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखे पिडिले नेवत्या, किंवा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सारखं भजन केलंय आपल्या शब्दात, आणि त्या भजनाच्या पुण्याईच्या ढिगारी पाठीमाग लावल्या. नुसती काय केली? पुणे तयार केले महाराज, आणि पुण्याची पावर बी असले महाराज. न मिळणारी चीज मिळवून देण्याची पावर पुण्यामध्ये आहे. पण पुण्य प्राप्त करण्यासाठी देखील घराने बसणं जमत नाही. पाठीमाग एक एक ढिगारे असे बारीक बारीक गोटे करून पाठीमाग सोडावं लागते गोळे. कशाचे? पुण्याचे. आपण पाठीमाग सोडण्यापेक्षा पोटात सोडायलो खाऊ खाऊ. हा, त्या भगवान शंकरानं पार्वतीनं भजन करू करू नुसते असे पुण्याच्या ढ्यापा बनवेल. त्या काय कशाच्या ढ्यापा? पुण्याच्या. जसे समजा गुळाच्या आता एक किलोच्या ढ्यापा निघाल्यात नवीन, त्या पार्वतीनं भगवान शंकरांना अशा थाप्या लावायच्या पाठीमागे. पुण्याईचा नुसता नाम चिंतनाच्या पुण्याईचा ढिगारा पाठीमाग. त्याच्या बदल्यामध्ये त्या पुण्याईचा ढिगाऱ्याचा गोळा म्हणजे गणपती आहे. कशाचा गणपती आहे? हा, शुद्ध पुण्याईचा ढिगारा पार्वतीच्या आणि भगवान शंकराच्या
म्हणजे मंगलमूर्ती गणपतीची आहे. म्हणून पुण्य पाठीमाग अशी नुसते ढिगारे लावीत बसलं की पाठीमाग नाही जरी पाणी दिलं तरी आपोआप चांगलं उगवत आहे. ही पावर कशाची आहे? पुण्याची आहे महाराज. माणसं म्हण कशाचं पुण्य कशाचं पाप. आणि नशिबाला आलं की मग म्हणालीत नाही नाही देवा आता मला तुझ्याशिवाय पर्याय नाही रे. कधी पुण्यही असल्यावर जगामध्ये कसल्या संकटाला भेण्याची गरज लागत. ते ढिगारे संकटाच्या पुढे येऊन पूर्ण त्याचं काय शस्त्रास्त्र गोळ्या पिळ्या ज्या असतील त्या झेलल्या जातात. म्हणून तुकोबारा म्हणतात आम्ही असे ढिगारे लावलेत पाठीमाग रचू ठेवलेत असं. आणि किती त्या पुण्याचा उपचार केला तरी पुन्हा उपचार होत असतो आणि पुन्हा सारखंच भजन सुरू आहे महाराज. चांगले लेकरं जन्माला येण्यासाठी माणसाकडे काय पाहिजे? पुण्य लागतंय महाराज. त्या देवकीचं किती पुण्य होतं. जगाच्या मालकानं तिच्या पोटाला अवतार घेतला. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. जाहीर सांगितलं होतं त्या देवकीची पुण्य आहे म्हणजे भ्रमसाठ पुण्य आहे. कारण पुण्य त्यांचा काळ राहिला शे उभा देवकीच्या गर्भा देव आले. त्याच पुण्याईचे गोळे त्या पुण्याईच्या गोळ्यानं मूर्ती बनवून तीच मूर्ती देवकीच्या पोटाला जगाचा मालक आलेला आहे. म्हणून ढिल्या अंगानं राहता कामा नाही. जेवढं आपल्याला आपल्या या संसाराच्या सोडवणुकीमधून आपल्याला घडल ते करणं योग्य उचित आहे. त्याचीच काय छटा कारदा छटा काय पावन असेल ती पुण्याची जमेची बाजू असते. तुकोबारा म्हणतात असले ढिगारे अनेक जन्मापासून पाठीमागे रचून ठेवलेत. एक जन्माचे नाही ढिगारे हे अनेक जन्माचं भजन करू करू अशा थाप्या लावलेले. मग थाप्या लावलेल्या असल्यावर मग किती उपसा होत असतो का थाप्याचा? होत नाही महाराज. अनेक जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी पैठा होय. म्हणजे तात्पर्य अर्थ काय? अनेक जन्मापासून सारखी पुण्याई केली, सारखं गाशीत आलो आणि गाशीत आल्यामुळं जीवनाला काय आली? काय? अहो धार आली. आणि एकदा दहार आली, दहार येणं म्हणजे जबान पिकणं. दहार येणं म्हणजे जबान पिकणं. बरं, पिकण्यासाठी बी काही ऊन सहन करावं लागतील का नाही? पिकण्यासाठी अहो समजा आता शेंदाड आहे, जुन्या भाषेत बोलतो शेंदाड आहे आपल्या भाषेत. त्याला पिकण्यासाठी कसलं ऊन सहन करावं लागतंय? त्याला कोणत्या महिन्यात लवून म्हणतात? ओ हास्तात लवून. कसलं ऊन? हस्तामधलं ऊन घेतलंय पुन्हा शेंदाडानं. जात खानदानी कडू पण कुणाची? अहो शेंदाडाची म्हण. ते कवळ्या वयात त्याला कोणी विचारित नाही महाराज. का? खाऊन बघितलं की ते कसं लागतंय? कडू लागत. पण ते शेंदाड ध्यान धरून असतं एक ना एक दिवस तरी हेच लोक
अशी पाठीहून थाप फिरवितील की तुका म्हणे गोड लागे अन जो जो मागे रसना. त्या शेंदाडाला कवळ्यापणातून निभरून पुन्हा पिवळं पडावं लागतं आणि हस्तासारखं ऊन पाठीवर घ्यावं लागतंय, तेव्हा त्याच्यामध्ये गोडवा येतो. आणि एकदा जर गोडवा आला, खाल्ल्या भाषेत बोलू का, माणूस टरकल सुद्धा ठेवीत नाही महाराज. पण त्या शेंदाडानं काय व्हावं लागतंय, काय पिकावं लागतंय. आणि पिकल्यावर कसं लागतंय, ते गोड लागतंय. तुकोबाराय म्हणतात, नुसतं भजन करूनच जीवन गोड बनविले. पिकली हे वाचा राम नाम हे, पिकली हे वाचा राम नाम हे, पिकली हे वाचा. राम नाम हे, पिकली हे वाचा. धन्य दिवशी आजी झाला सोनियाचा. धन्य त्याला पात्र दिवस ठरला. आणि पिकली हे वाचा राम नामे. फक्त भजन करूनच वाणी पिकली महाराज. आणि वाणी पिकल्यावर या वाणीतून आंबट बी शब्द बाहेर पडला तरी कसा लागतो, गोड लागतो महाराज. म्हणून गाथा वाचा. गाथा वाचल्यावर कळल कसले शब्द बाहेर पडले ते. ते शब्द सांगितल्यावर लोक आयुष्यात बिवळेगावला बोलवायचे नाही, तर असले शब्द आहेत महाराज. कशात, गाथ्यात. पण ते शब्द बाहेर पडलेत म्हणजे उग पडले नाहीत. ते आंबट जरी कडू तिखट जरी असले तरीही ते पिकलेल्या वाणीतून बाहेर पडलेत. म्हणून त्या शब्दाला शब्द जोडून दिला, मुखी अमृताची वाणी. पिकलेल्या वाणीतला शब्द म्हणजे बाकी काही नसून ते अमृत आहे. तेव्हा काय आहे, अमृत आहे, अमृत. एकदा वाणीतून शब्द कडू बी गेला, तो अमृताप्रमाणे नसून ते प्रत्यक्ष अमृतच आहे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण. संत मुखातला शब्द म्हणजे अमृत आहे. विडाला घासून घासून जबान पिकली की त्या जबानीतून अमृत बाहेर पडतंय. नाही तरी स्वर्गातल्या अमृताची ताकद काय, अमृत शब्दाचा अर्थ काय. अमृत शब्दाचा अर्थ असा आहे, मृत व्यक्तीला जिवंत करणे, त्याचं नाव अमृत. वस्तू व्यक्ती पदार्थ, मृत म्हणजे निर्जीव झाला. निर्जीवाला सजीव बनविण्याची ताकद जगात फक्त कुणात, अमृतामध्ये. म्हणून ज्या वेळेला राजा रावणाचं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये बरेचसे वानर दैत्य मरण पावले. भांडण म्हणल्यावर दोन्हीला तितकंच सोसावं लागतंय.
दोन्हीचं युद्ध झालं आणि बरेचसे वानर मरण पावले आणि बरेचसे राक्षस मरण पावले. रामानं इंद्राला विनंती केली, हे इंद्रा, स्वर्गाचा राजा कोण? इंद्र. इंद्राला विनंती केली, हे इंद्र राजा, या रणांगणात युद्धभूमीमध्ये माझी बरीचशी वानर मरण पावलीत आणि माझी तुमच्याकडे आग्रहाची विनंती आहे, मागणी आहे की तुम्ही कशाचा पाऊस पाडा? अमृताचा पाऊस पाडा. त्या वेळेला इंद्रानं अमृताचा पाऊस पाडला. बरं, मरताना दोन्ही पार्टीचे मेले होते. हा, राक्षस मरण पावले, वानर मरण पावले. पण पाऊस पाडण्याच्या अगोदर भगवान शंकराने युक्तिवाद केला. कोणता? जेवढी राक्षस रणांगणामध्ये मरण पावली होती एवढ्या राक्षसाची हाड गोळा केली आणि समुद्रात फेकून दिली. नाही तर तशीच राक्षस जर राहिली असती तर पुन्हा काय काय तशी जिवंत झाली असती, त्यांची पुन्हा या जगावर सत्ता असते. कुणाची? राक्षसाची. म्हणून भगवान शंकराचे उपकार आहेत की त्यांनी ती असती दुतायली सेवकायली सांगून गोळा करून समुद्रात फेकून दिली. पण कसं आहे, काही उचलिताना समजा कुठला तुकडा माकडा असं राहतंय का नाही? उचला उचली सावडायला गेलो, किती बी जरी राख सावडली तरी बुडाला काहीतरी शिल्लक. मग तसलं काही बारीक बारीक, कुणाचा पाय, कुणाचा अंगठा, कुणाचा बाल, असले बारीक बारीक, कुणाचा चांबडा पोटाचा, कुणाच्या पाठीचा, असले काही बारीक बारीक तुकडे राहून गेले महाराज उचलण्यामध्ये. समजा आपण हरभऱ्याची भारी उचलायलो, घाटे गळून पडलेली असते, अशी गळून पडलेली राहिली आणि त्याच्यावर पुन्हा इंद्रानं वरून पावसाचा वर्षाव केला. वानर तर जिवंत झाली, पण जे तुकडे माकडे राहिले होते काही बारीक सारीक अशी, त्याच्यापासूनच पुन्हा राक्षस काही जन्माला आले महाराज, त्या तुकड्यापासून. आणि त्याच्या रूपानं आतापर्यंत ती माणसं टिकून आहेत का नाही? कोण? राक्षस. म्हणजे काय तात्पर्य अर्थ? अमृताची पावर असली मेलेल्या व्यक्तीला जिवंत करण्याची धमक आहे त्याच्यामध्ये. ज्ञानोबा म्हणतात ना की मृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी, लोहाचे कनक होये हे सामर्थ्ये परीशीच आहे. की मृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी, लोखंडाचं सोनं करण्याची पावर कुणात? परीक्षामध्ये. तसं मेलेल्या व्यक्तीला जिवंत करण्याची ताकद अमृतात. विडाला मग संत मुखातला शब्द काय आहे? संतांच्या जबानीतला शब्द म्हणजे ते कोण? अमृत आहे महाराज. इंद्रानं पाऊस पाडून वानर जिवंत केली, काही नवल नाही. ओ रामनाथ महाराज, संत मुखातल्या शब्दानं मेलेलं म्हातारं उठून बसलेलं आहे. काय
ऐसा वासुदेव बोलतो बोल वासुदेव बोलतो बोल बाळा मोठी माहेरी गेला मिले माणूस मेलेले महात्मे कोण हो एक जणाची अंत्ययात्रा निघाली आणि ज्यांची अंत्ययात्रा निघाली त्यांची अर्धांगिनी तेवढ्या दुःखाच्या ओघात ज्ञानोबराच्या दर्शनाला आले मालक मरण पावलेत कोणी आता काही जीवनामध्ये राहिलं नाही आणि सहज आले ज्ञानोबराचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याबरोबर ज्ञानोबराने सहज मुखातून शब्दच केला महाराज काय सौभाग्यवती भव ज्या स्त्रीचे मालक मरण पावले तिला हा आशीर्वाद लागू होतो का होत नाही सौभाग्यवती भव असा शब्द गेल्याबरोबरच ती अर्धांगिनी उठली म्हणजे महाराज ही समोर जे वाजत अंत्ययात्रा निघालेली आहे ती माझ्या पतिराजाची आहे आणि तुम्ही मला आता आशीर्वाद सौभाग्यवती दिलाय मी सौभाग्यवती नसून मी आता गंगा भागीरथी म्हणजे विधवा आहे असले कोडे मिटवायचे म्हणजे पिकलेल्याच माणसानं मिटवावं लागल का कच्च्या हा असले अवघड कुटाने कच्च्यानं जमत नाहीत मिटवायला त्याला माणसं कशी लागते पक्के लागते पिकलेले लागते अनुभवी लागतात माणूस म्हणत पोरासुरी कारभार जमत नाही त्याला शहाणे माणसं पाठवलं शब्द तर मुखातून गेला सौभाग्यवती भव आणि तिथं बाई म्हणती मालक मरण पावलेत महाराज तुमच्यासारख्या महात्म्याच्या वाणीला ग्लानी नको ज्ञानोबा म्हणले बाई ही अंत्ययात्रा तुझ्या पतिराजाची आहे तुला एवढ्या दुःखामध्ये त्यांचं नाव आठवत आहे का हो माझ्या मालकाचं नाव सच्चिदानंद आहे काय नाव होतं सच्चिदानंद ज्ञानोबा म्हणले तुझ्या मालकाचं जर नाव सच्चिदानंद असेल तर तो मरू शकत नाही तो मरू शकत नाही तुम्ही त्याला झोपीत चालविले आणि जाय पुढं विसावा येईल विसावा आल्यानंतर जाऊन उठव आणि ते यात्रा निघालेली काही भाजीवाले भाजविण्याच्या मस्तीमध्ये आपलं टाळकरी आता कसं आहे वारकऱ्याला टाळकरी लागतातच भजन करीत आपलं निघालेले काही माणसं म्हणायचे वय झालेलं म्हातार आहे काही नाही एवढं काही दुःख मानायसारखं नाही गळालेलं पान होत असो स्मशानात जाताना लोकांची चर्चा गळालेलं पान होतं बरं झालं माणूस चांगला होता फलाना असं तेल मीठ लावून चर्चा
आणि योगानं विसावा आला आणि विसावा आल्यानंतर विसाव्याला टेकला. आता विसाव्याला आल्यानं टेकल्यानंतर जी मोहरकी काही त्या धंद्यातली असते त्यांची काय कामं, खांदेकरी बदलणे, मागचे पुढं पुढचे माग. एवढं कमी उलस म्हणून जाताना एवढं तरी वर घेऊन जा म्हणून काही मध्ये बांधलेलं असतं 10-5 रुपये म्हणा. कुठं ज्वारी टाकण्याची पद्धत आहे, कुठं गहू टाकतात, कुठं तांदूळ टाकतात. जे काही मध्ये बांधाबांधी केलं होतं त्याने ते सोडासोडी केलं. खांदेकरी मागचे पुढं पुढचे माग केले. एवढ्या दुःखामध्ये एवढ्या वेळात त्या बाईच्या कानाला ज्ञानोबरायचा शब्द झोंबला. बाई, विसावा येईल, विसावा आल्यानंतर उठव. एवढ्या दुःखातून बाजूला सरकलेन कुंडलीन उचलायच्या टायमालाच बाईनं हाक मारली. अहो उठा की, असली कसली तुमची काळ झोप आहे. तेवढ्या दुःखाचा टाहो करून हाक मारल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने डोळे उघडून बघितलं. डोळे उघडून बघितल्याबरोबर आता कसं आहे, मधूनच मन म्हणलं बाई, कधी कधी डोळ्यातून बी जीव जातो म्हणा. असं असतंय का नाही? असं बी असतंय महाराज. ओ बघितलंय का नाही तुम्ही? डोळे उघडे करून असे जीव गेलेले अनेक बघितले. पण पुन्हा शब्द झोंबला बाई. विसावा आल्यावर उठव झोपीत चालविले त्याला. मोठ्यानं बाई आरडली, अहो उठा की, असली कसली तुमची काळ झोप ही. हाक मारल्याबरोबर तर 0 सेकंदात ते बांधलेल्या तरडीवरला म्हातारा असं उठूनच बसलं. महाराज इकडं काय तरडी शब्द आहे का? तरडी तटकी असले शब्द, खरा तरडी शब्द आहे त्याला. त्या तरडीवरच म्हातारा उठून बसलं. महाराज बाकीचे म्हणले अरे न सोंग केलं. चर्चा करणाऱ्याला का, ह्या म्हाताऱ्यानं आपल्याला इतवर बेजार केलंय, सोंग केलंय. बाईनं हाताला धरलं, मालक उठा. तेवढ्याच वेगात नाथ महाराजांनी त्याचा फोटो घेतला. आधुनिक शब्दात बोलतो, चित्र रेखाटलं. नाथ महाराज म्हणले, मेले माणूस जित उठविले, वेळ काळा ते ग्रासील गा. ऐसा वासुदेव बोलतो बोल. उठला, हाताला धरलं. म्हातारा म्हणले, बाई म्हणली, मालक ज्यांच्याकडून आम्हाला जिवंत तुम्ही आहात अशी माहिती मिळाली त्यांच्या दर्शनाला चला. धरलं सच्चिदानंद बाबाला, ज्ञानोबरायच्या दर्शनाला नेलं. महाराज तुमच्यामुळं माझे पतिराज आज हाती लागले, नाही तर आम्ही जिवंतपणीच निघून जाळीत होतो. बरं, सच्चिदानंद बाबा खरंच जिवंत होते का? मृत झालेली व्यक्ती. काही नाही महाराज, तुमच्यामुळं हाताला लागले. मग ज्ञानोबराय म्हणले, ज्याला ज्याला एक्स्ट्रा आयुष्य मिळालंय त्याला परत पुन्हा संसारामध्ये वापरता येत नाही. म्हणून माणसं म्हणतात, महाराज कानावून गोष्ट गेली बर काय मरता मरता वाचलो बघा. समजायचं राहिलेलं आयुष्य परमार्थासाठी देवानं तुम्हाला दान दिलं. बाई म्हणली, कुठं का राहिनात महाराज, तुमच्या सोबत का राहिनात, नाही तर कोणत्याही गावच्या सप्त्याला का राहिनात, पण माझं कुंकू आता कायम आहे. मग ज्ञानोबराय म्हणले, बाबा
एक्स्ट्रा आयुष्य तुम्हाला मिळालंय. तुम्ही आता पेन घ्या, पेन. ज्ञानोबरायांनी सांगायचं आणि त्या सच्चिदानंद बाबांनी लिहायचं. ज्ञानेश्वरी सारख्या अलौकिक ग्रंथाचे लेखक म्हणून पडद्यावर ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. ह्याला म्हणायचं काय? पिकलेली जबान. विढाला म्हणून त्यांच्या मुखातला शब्द म्हणजे शब्द नसून ते अमृत आहे. अमृतासारखा शब्द आहे. मग मला सांगा, एवढी जबान पिकली ही कशानं पिकली? सारखं घासून पिकलं महाराज. सारखं घासून पिकलं. तुकोबाराय म्हणतात ठेव का. दोन फायदे होतात त्याचे. फायदे कोणते? घासल्यानंतर जबान पिकते, कडवटपणा जीवनातला निघून जातो. आणि दुसरा फायदा असा होतो, जे प्रवासामध्ये समजा धुरळा चढलाय अंगावर, काय चढतो का नाही असा? प्रवासात माणूस निघालाय, काय चढतो? धुरळा चढतो, म्हणजे गंज चढतो आपल्या भाषेत. मग असा जे जीवनभर प्रवास करून गंज चढला पाठी, मग धुळूला उडाला, जनावराच्या माणसाच्या वाहनाच्या वेगानं धूळ उडून अंगावर बसली. तुकोबाराय म्हणतात ते सारखं घासीत राहिल्यामुळं ते धुरळाच निघून गेला. आणि एकदा जीवनावरला धुरळा निघून गेल्यावर ते जीवन कसं होतंय? उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य, उजळले भाग्य आता. घासल्यामुळं धुरळाच निघून गेला सरा. तुकोबारा म्हणतात उजळले भाग्य आता.
आता भाग्य उजळलं ह्याचा अर्थ या भाग्यावर पहिला काय आला होता? गंज आला होता. आणि समज महाराज आता परिस्थिती सुधारली, आता थोडं बरं झालंय. म्हणजे आता परिस्थिती सुधारली, बरं झालंय ह्याचा अर्थ पहिली गरिबी होती. शब्दाचा अर्थ लपलेला असतो ना. तद्वत भाग्य आता उजळलंय, पण भाग्य मात्र पहिलं गंजलेलं होतं. आता उजळलंय. उजळलंय म्हणजे चमकालंय आता काय. आणि जेवढं माणसाचं जीवनभराचा जे काय असं लिखापडीचा डाटा कुठं असतो, भाग्य शब्दाचा अर्थ आहे नशीब. भाग्य म्हणजे काय? नशीब आहे. मग पाय उजळावेत का नशीब उजळावं? माणसं म्हणजे पोरग लागलं नशीब उजळलं माणसाचं. नशीब उजळावं लागतंय महाराज. आणि एकदा नशीब उजळल्यावर महाराज तुकोबाराय म्हणतात अवघी चिंता वारली. पण उजळल्याशिवाय वारत नाही कोण? चिंता. तुकोबाराय म्हणतात प्रामाणिकपणेनं प्रयत्न केल्यामुळं उजळले भाग्य. आता भाग्य उजळले आणि भाग्य उजळल्यामुळं जीवनामध्ये जे काय चिंता होती ती काय झाली? वारली. म्हणजे वारली म्हणजे मेली. माणसं मग काय झालं? फलाना वारला. वारला म्हणजे मेला असा अर्थ. तसं वारली पण असं आहे त्याच्यात बी. बरं, वारलेली बरी का पळालेली बरी? काय ओ चिंता वारलेली बरी का पळालेली बरी? पळालेली बरी नाही महाराज, वारलेली बरी. कसं भगवान कृष्णानं गोकुळात प्रवेश केल्याबरोबर जी काय गोकुळवासी लोकायला चिंता होती ती वारली नव्हती. ती काय झालती? प्रवेश भीतर केल्याबरोबर पूर्ण गोकुळवासियांची चिंता पळाली. काय चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. प्रवेश भीतरी केला देवे. पण तुकोबाराय म्हणतात पळाल्यावर अधून मधून पुन्हा फिरून बी येऊ शकते. कोण? चिंता. मग पुन्हा अनेक अधून मधून फिरून येण्यापेक्षा अवघी चिंता
त्रास देईल. कोण? चिंता. बरं, चिंता नाही अशा जगामध्ये कोणी आहे का? अहो, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जीवाला काय चिंता, आणि तिची पावर असली आहे पुन्हा कसली? सजीवम दहते चित्ता, सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चित्ता. काय? सजीव माणसाला जाळायचं काम फक्त चिंता करते, आणि निर्जीवाला जाळायचं काम चित्ता करते. पण असं आहे, दोन्ही शब्द सारखेच आहेत. काय? चिंता चित्ता समायुक्ता, बिंदु मात्रेण विशेषता. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. चित्ता आणि चिंता 99% शब्द सारखा आहे. फक्त एकच वरी बिंदू आहे. कुणावर? चिंतेला काय आहे? फक्त वरी बिंदू आहे. अर्थच बदलून गेला मला. चित्ता म्हणजे मेलेली, आणि चिंता म्हणजे जिवंत जाळती. म्हणून जिवंतपणी जाळायची पावर आहे चिंतेमध्ये. पण तुकोबाराय म्हणतात, घासून 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 धुरळाच काढून टाकला जीवनावरला. भाग्य पहिलं उजळायचं काम केलंय आम्ही, नशीब उजळायचं. नशीब पॉवरफुल असल्यामुळं नशीब उजळल्यावर बारीक सारीक सोडा, केवढी मोठी चिंता असू द्या राहत नाही. वारली म्हणतात तुकोबाराय, अवघी चिंता वारली. म्हणजे भाग्य घासल्यावर उजळतय, आणि उजळलेलं भाग्य चिंता नाश करतय. आणि पुन्हा हे उजळलेलं नशीब, कसलं नशीब? उजळलेलं नशीब एखाद्या संतांच्या पायापाशी नेऊन बसवितय. हालू नको म्हणतय आता इथून. चरण न सोडी सर्वथा, अनान तुझी पंढरीनाथा. कदा न सोडावे चरण त्यांचे, त्यांचे चरण कदा न सोडावे. त्या जीवाला उचलून त्या संतांच्या चरणापाशी नेऊन बसवितय. आणि संतांच्या चरणापाशी एकदा माणूस गेला, त्या संत चरणाची ताकद असली. कसली? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताची ते पाय. त्यांच्या पायाची एवढी ताकद आहे की ते डायरेक्ट लाभ मिळवून देतात. काय मिळवून देतात? संत दर्शने हरावो,
आपलं नशीब भाग्य संतांची भेट घालून देते आणि संतांचा स्वभाव काय? संतांचा नियम जीव आणि देव दोन्हीचं मिलन करून देणं, मध्यस्थीपणा करणं हे काम कोणाचं? संताचं. म्हणून प्रत्येक जीवाला संतांनी काय सांगितलंय? संताकडं नाही जा, देवाकडं जा. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, पंढरीशी जा रे. म्हणजे दोन्हीचं कनेक्शन एक करून देतात. देवाचा हात आणि जीवाचा हात असे हात मिळवणी करून एकमेकाची भेट घालून देतात. तुकोबाराय म्हणतात ना, तेथे मी हमाल भारवाही. हमालकीचं काय काम आहे? हमालाचं काय काम? वजे वागवायचं काम. संतांच्या पाठीवरले आपण वजेत महाराज. तेथे मी हमाल भारवाही. आपण वजेत त्यांनी पाठीवर घेतलंय आपल्याला आणि देवाचा रस्ता दाखवलाय. चला ह्या रस्त्यानं पुढं व्हा, चलताना नीट चला. ह्या रस्ता आहे, या मार्गावर आरूढ होऊन प्रवास करा. म्हणजे काय? डायरेक्ट लाभ मिळवून देतात. तुकोबाराय म्हणतात, संत दर्शनी हा लाभ. हा लाभ म्हणजे कोणता लाभ? हा लाभ म्हणजे तुकोबारायच्या जवळच आहे लाभ. हा माणूस म्हणल्यावर जवळ आहे का लांब? जवळ आहे. तो थोडा लांब आला. संत दर्शनी हा लाभ. हा लाभ संत दर्शनी मिळाला आपल्याला. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ रूपी हा लाभ संतांच्या दर्शनानं आम्हाला मिळाला म्हणजे जोडला. मग आता मला तुम्ही सांगा, संतांच्या दर्शनानं लाभ मिळाला, मग व्यवहारात येऊन बोलतो. कुठलाही व्यक्ती समजा सोयाबीन निहून घातलंय आणि त्याची पावतीन बिल आलंय, आर्थिक विषय आला. आरतीहून आणल्याच घरी आणून कपाटात ठेवतो का कुडाला खाऊन ठेवतो? कुठं? ओ शाबास, क्या बात है यार. कुडाला खाऊन ठेवल्यावर तर कोणी घेऊन जाईल की काय? बंडला आणलेत एकावड चल एक आश्चर्य. आणलेत बंडलन कुडाला खाऊन बाहेर ठेवलेत. असं जगात घडलंय का? घडत नाही महाराज. मग काय करतो माणूस? एवढं सालभर कष्ट केलंय म्हणून ती बंडलं उचलितो आणि एखाद्या पेटीमध्ये ठेवतो. बरं, ठेवण्याच्या अगोदर बी पेटी व्यवस्थित आहे का नाही बघतो. कुठं त्या पेटीला भोळ आहे का? खराब गंजून गेली, खराब झाली का? आणि पेटीला जर भोळ निघालं तर समजायचं काय आहेत? उंदर आहेत काय? पेटीला भोळ निघालं की समजायचं काय आहेत? तशा समजा सांद असलेल्या भोळ असलेल्या पेटीमध्ये जर पैसे ठेवले तर उंदर ठेवतील का? मग उंदरायचा
खानदानी वडिलोपार्जितचा धंदा कोणता? काय? खाणे नाही, काय करणे? कातरणे. बरं मला सांगा, ती नव्या वस्त्राला कात्रीत का जुन्या? हा, दात पडलेल्या कशाला कात्रीत बसतील? काय गरज आहे कातरून? हा, दात पडून गेले, दिस नाही, ऐकायला ये नाही, तोंडाना बरोबर बुबडी वळलेले बोलाय नाही, असले कागद कातरून काय फायदा आहे त्याला? तसली कात्रीत नाही महाराज ते. 10-11 वर्षाच्या असं थोडं पुढं निघालं, थोडं पुढं निघाल्या बरोबरच असं कातर लावून असतोय ते. चल, काही जिंदगीत कमवायचं नाही यार, खाय गुटखा. काय मधून आहे महाराज ते, मधूनच आहे, झटकून बी हातानं काढता येत नाही. कशाला ऐकायलास माय बापाच? अरे पिऊ ग, असं मधून कोण कातरायले? उंदरण. कातरून कातरून काही ठुलं नाही महाराज, छाताड ब्लॉक करून टाकलेत गांजानं. झालेत का नाही? ब्लॉक होऊन गेले महाराज. काही नाही महाराज, डॉक्टर साहेब सांगाले आता जसं सवय लागल्या तसं वडू द्या. असे मधून टोकरू 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 ते कुड जसा काय होतो, काय होतो, कुई जातो, त्याचे कुईजून गेले महाराज. काही खाऊ खाऊ दात पडून गेली, काय काही काही डोक्यातून बी गेली महाराज, काही गुडघ्यातून गेली, काही कमरतून गेली, काही मानातून गेली, काही कायम स्वरूपी डोक्यातूनच घातली महाराज. आउट. पुढला कोण आहे व्यक्ती असा कळत बी नाही, कोण आहे तुम्ही? इतके कातरून मधून असा कोरा करून टाकला माणूस, काही ठुलं नाही मध्ये महाराज. खानदानी धंदा आहे त्या उंदरायचा, वरून कात्रीत नाही महाराज, मधून कात्रीत आहे, मेळ बी लागू देत नाही. मग माणूस असं वस्त्र झटकून बघतो, अरे 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 अरे, कस काय? कस काय नाही, हे मधूनच कातरलंय. कपडा शिवाय ना, पुसायला कराय ना, मग म्हणतात आता हे टाका जाळून. असे कित्येक नवीन पागुरे कपडे जाळायची वेळ आली महाराज जवानीमध्ये. वेळ आला, नाथ महाराजांनी गोड वर्णन केलंय त्याच. ओले मृत्तिकेचे मंदिर, मृत्तिका म्हणजे माती, हे शरीर पंचमहाभूतातून म्हणजे पाण्यापासून मातीपासून बनलेलं शरीर आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जन उंदीर. या शरीरामध्ये किती उंदर लपलेत? 6 लपले. हलगर्जीपणात राहून जमत नाही. काय कुणाचा डोळा टोकरीतील तर कुणाचं तोंड टोकरीतील, हा सांगता येत नाही. टोकरा टोकरी धंदा आहे, दुसरं काहीच नाही महाराज. आत 6 जन उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. गुंफा म्हणजे गुहा करून राहतात मध्ये, आणि मधून तोडायला सुरू करते. 4थ्या स्टेपवर गेल्यावर मग कळतंय की असं मधूनच झालंय. आणि एखादा असतं तर टीचून हाणला असतं, पण किती
माणसाने प्रयत्न केले तसे झटखटके बसवले. पहिल्या काळात ते उंदर काय मारायचे, खटक्यानं मारायचे. पण त्या जाती जातीत ते उंदराच्या बदल आहे महाराज. एका जातीचा उंदीर आहे का? तुम्ही पांढरा उंदीर बघितलाय का नाही कधी? पांढरा काळ्यापेक्षा खतरनाक आहे महाराज. कोण? हो, काळ तरी काही टाइम मला एखाद्या वेळेस खटक्या पुटकानं, पण पांढरा लय दलिंदर आपल्या भाषेत बोलतो मुदाम. हा, शून्य सेकंदामध्ये रस्ता बदलायला होतोय. कोण? पांढरा. 6 प्रकारचे त्याच्यामध्ये 51 चढ. पण मी म्हणत असतो उंदर परवडतील पण घुस लागू नये. काय लागू नये? घुस लागू नये. आणि घुसाचा व्यवसायाचा आहे महाराज. खाली बुडातूनच वरी आणायचं. म्हणून जे न्यूजला बातम्या फिरायल्यात का, ह्या घुसा लागलेल्या प्रकार आहेत सर्व. काय मोबाईल काढा, टीव्ही काढा, दुसरी बातमीच नाही महाराज. बुडातून जर घुस लागली ना, असं माग उकीरच आणत होती. ते उकीर बघून पुन्हा नाक धरायची वेळ येत असते. इतकी पावर आहे कुणाची? घुशीची. उंदर परवडतील एकदा, पण घुस चांगली नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही एक चांगलं काम केलं. एवढा मोठा जगाचा मालक आम्हाला मिळालाय. आम्ही पहिले उंदर काढले घराच्या बाहेर, झाडलं घरी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. बोला तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता या भावाचा पडला, तुझ्या भावा ठेवा. तुम्हाला एवढं हृदयात साठवायला जे ईश्वर प्राप्ती पद्मनाभ रूपी लाभ मिळाला, हे असं काही कुठं ठेवली होती का? तुकोबाराय म्हणतात हो, ही पाठीमागं ठेवलेली होती. पण ती ठेव आम्हाला आमच्या भावनेनं प्राप्त करून तो या भावा सापडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ
पद्मनाभ जोडला तुकाराम 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 अरे वा, म्हणा सर्वांनी. तुकाराम 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 तुकाराम
अखंड प्रेमाचा पंढरीचा कल्लोळ वार वारी तुकरे हरी चंद्रभागे तुका मागे हे चिदान पंढरीचा वार वारी तुकरे हरी मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील पाय तरी पांडुरंगा या संताची निरवी उदार तू हो मज ठेवी पायी संतांच्या